मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात केली। मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1000 रुपये जमा होतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। राज्यातील या 16 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आज शुक्रवारी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुपारी 2 वाजता डीबीटीचं बटन दाबून आज शुक्रवारी हे 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा बातमी पाहिली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे की मागच्या महिन्याच्या जुलैचे 1500 रुपयांचा हप्ता आणि चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। गेल्या आठवडाभरापासून पैशांचं वितरण महिलांच्या थेट बँकेच्या खात्यावरती होऊ लागलं आहे, परंतु प्रत्येक दिवशी 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जाऊ लागले आहेत। त्याचं कारण म्हणजे बँकांचा येणारा सतत डाऊन येण्याचा प्रॉब्लेम, तसेच अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी अजून पण केलेली नाही आहे आणि त्यामुळे दररोज फक्त 2 ते 3 जिल्ह्यांमध्येच महिलांचे अर्ज या ठिकाणी आता चेक करून त्यांना गेल्या आठवडाभरापासून पैसे सोडण्यात येऊ लागले होते। लाडक्या बहिणींना दररोज 5 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून गेल्या आठवडाभरापासून पैसे दररोज येऊ लागले होते, परंतु आज सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शुक्रवारी दुपारी 2 वाजता मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे सरसकट पैसे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या राज्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून जे काय पैसे महिलांच्या खात्यावरती येत होते तर ते जवळपास आतापर्यंत 20 जिल्ह्यांमध्ये वाटपाचा पहिला टप्पा जोरदार या ठिकाणी पूर्ण झाला आहे। जे 16 जिल्हे उरलेले राहिले होते त्या शुक्रवारी 24 एप्रिल त्या ठिकाणी बघा 24 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सोडण्यात येणार होते, परंतु त्यामधील काही जिल्हे वगळले आणि फक्त 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेत। आजच्या आज पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि एकच दिवस आहे, कारण उद्या शनिवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातील दुसरा शनिवार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा हा शनिवार या ठिकाणी असल्याने उद्या शनिवारी सर्व बँकांना सुट्टी असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच आणि परवा दिवशी तर रविवारी बँकांना सुट्टीच असते। त्यामुळे आजच्या आज या ठिकाणी शुक्रवारी पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। खटाखट 2 मेसेज महिलांना येऊ लागल्याची बातमी देखील आता समोर आली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना ताकीद केल्या की आता कसल्याही परिस्थितीमध्ये आज शुक्रवारी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी गेले पाहिजेत, कारण महिला या ठिकाणी वाट बघून कंटाळले आहेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 20 जिल्ह्यांमध्ये आता अनेक लाडक्या बहिणी ज्या राहत होत्या त्यांना पैसे या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत मिळाल्याची बातमी समोर आली आहे। परंतु असे पण काही 16 जिल्हे बाकी आहेत ज्या बहिणी अजून पण त्या जिल्ह्यामध्ये पैशांची वाट आतुरतेने बघू लागलेत। त्यांना आज शुक्रवारी आणि या ठिकाणी महत्त्वाचा आजचा दिवस तो म्हणजे 7 ऑगस्टचा आज पैसे या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे 3 टप्पे तयार करण्यात आलेत। बघा 3 टप्प्यामध्ये टोटल 16 जिल्हे या ठिकाणी जे बाकी राहिले होते त्यांची यादी या ठिकाणी आता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे जमा झाले नसेल तर नेमकं कोणाकोणाला जमा होऊन राहत हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पैसे बँकेत आल्यामुळे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या आठवडाभरापासूनच महिला गर्दी करू लागलेत। काही महिलांना पैसे मिळालेत तर काही महिला या ठिकाणी अजून पण वाटपाच्या बाकी शिल्लक राहिल्या होत्या। ज्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत
त्यांच्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे, आज शुक्रवार आहे. आज राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या आज एकाच दिवशी पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण उद्या या ठिकाणी आता या ऑगस्ट महिन्याचा त्या ठिकाणी दुसरा शनिवार असल्याने उद्या बँकांना सुट्टी असण्याची दाट शक्यता आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर परवा दिवशी रविवार असल्याने महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत जे पैसे सोडण्याचं काम नेहमी करत असतात तर ते परवा दिवशी रविवार असल्याने त्यांना सुट्टी असते. त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे बँकेत सोडल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकेच्या मॅनेजरला दिल्याची या ठिकाणी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत महिन्याला तुम्ही हप्ते या ठिकाणी घेत असाल तर आज या ठिकाणी तुम्ही नक्की वाट बघायचा आहे. बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी झाली होती आणि जुलै महिन्याचा पण हप्ता सोडला नसल्याची तक्रार सातत्याने येत होती. त्यामुळे जुलै आणि चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचा दोन्ही महिन्याचा हप्ता दुपारी 2 वाजता पैशांचं वितरण या ठिकाणी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जोरदार होईल. त्यानंतर संध्याकाळी बरोबर आता 8 ते रात्री बरोबर 12 ते 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. असं 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याचे आदेश थेट या ठिकाणी आता दिले आहेत. तशा प्रकारे पैसे वितरणाला सुरुवात देखील झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही पटकन तुमचा मोबाईल चेक करायचा आहे. कदाचित तुम्हाला पैसे देखील या ठिकाणी आले असतील. आता तुम्ही म्हणाल की दररोज तुम्ही पैसे येते म्हणताय, आमच्या खात्यावरती लवकर का जमा होत नाहीत? दररोज या ठिकाणी लक्षात ठेवा, 4 ते 5 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे सोडू लागलंय. ते म्हणजे आता आठवड्याभरापासून मागच्या पैसे सरकार सोडत होतं. त्यामुळे काही बहिणींना पैसे आलेत, काही बहिणी अजून पण या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. ज्या बहिणी शिल्लक राहिलेल्या होत्या त्या सरसकट बहिणींच्या खात्यावरती आज सर्वांना पैसे वाटण्याचे आदेश या 16 जिल्ह्यातील जवळपास 64 ते 65 लाख लाडक्या बहिणींसाठी आता देण्यात आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तुम्हाला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार निमित्त पैसे वाटण्याचे आदेश, कोणत्या जिल्ह्यांसाठी बँकांना ती यादी देण्यात आल्या, हीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक जिल्ह्यांचा गट तयार करण्यात आलाय. बघा, 16 जिल्ह्यापैकी आता 8 जिल्ह्यांचे 2 या ठिकाणी गट तयार करण्यात आलेत. बघा, दुपारी 2 नंतर आज शुक्रवारी पैशांचं वितरण सुरू झाले. दुपारी 2 ते संध्याकाळी आता 7:30 ते 8 वाजेपर्यंत पहिला गट वाटप होईल. त्यानंतर 8 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत दुसरा गट वाटप होईल, असं स्पष्टपणे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत. आज शुक्रवार लाडक्या बहिणींचा गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 2 ते 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण सुरू झालंय. लक्षात ठेवा, मागच्या जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता असं एकत्रित 3,000 रुपये थेट आता महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून जो काही GR काढण्यात आला होता त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 16 जिल्हे बाकी राहिले होते. त्या 16 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवारी आता त्यांच्या खात्यावरती 2 टप्प्यामध्ये पैसे येतील. काहींना या ठिकाणी आता दुपारी 2 ते संध्याकाळी आता 7 ते 8 वाजेपर्यंत येतील. काहींना दुसऱ्या टप्प्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील. परंतु सर्वांना पैसे या ठिकाणी वाटण्याची ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे. तसेच आता बघा, नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज 1 ते 2 ते 3 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी आता दररोज वाटप सरकार करत होतं. परंतु अनेक महिलांची ज्यावेळी अर्जांची पडताळणी झाली तर त्या महिला गोरगरीब आहेत आणि गरजू आहेत असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं, त्यामुळे सरकारने आता फायनल यादी तयार करून KYC केलेल्या लाडक्या बहिणींना हा या ठिकाणी पैशांचा लाभ सुरू झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर KYC केलेले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी आता बघायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब काल या ठिकाणी एका भाषणादरम्यान बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय करणार नाही, आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही या ठिकाणी आता वगळणार नाही, कारण त्यांच्यामुळे तर आम्ही या ठिकाणी निवडून आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय या ठिकाणी इथून पुढे होऊ देणार नाही. सरसकट DBTच्या खात्यामधून म्हणजे DBTच्या माध्यमातून सर्वांना पैसे मिळतील
अशा प्रकारची ऑर्डर दिल्यानंतर पटापटा या ठिकाणी आता महिलांना मोबाईलवरती मेसेज सुद्धा येऊ लागलेत. खेड्यातील अनेक महिला आहेत, त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा आला असेल, परंतु काही या ठिकाणी महिलांना रेंज नसते, त्यामुळे मेसेज येण्याचा बाकी सुद्धा राहिला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे, पेटीएम ज्या काय माध्यमातून तुम्ही पैशांचं चेकिंग करता, तर ते या ठिकाणी ॲप तुम्ही नक्की चेक करायचं आहे. अनेक महिलांना पैसे देखील जमा झाल्याची बातमी आता समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट बघत होत्या, अखेर वाटपाची प्रतीक्षा पूर्णपणे संपल्या आणि महिलांच्या खात्यावरती थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या. पटकन तुम्ही बँकेतून या ठिकाणी हे पैसे काढून घ्यायचं आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. चला तर मग आता जिल्ह्यांच्या याद्या आपण झटपटपणे पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3 लाभ या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गहू तांदूळ या ठिकाणी आता मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिली जाते, तर त्या पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून आता एक नवीन योजना घोषणा करण्यात आल्या, ज्यामध्ये वार्षिक 10,000 रुपये देणारी एक नवीन योजना या ठिकाणी आता सुरू करण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये असं वार्षिक तुम्हाला या ठिकाणी आता बरोबर 10,000 रुपये देणारी एक नवीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आता चालू करण्यात आल्या. या योजनेसाठी तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे व तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेणाऱ्या लाडक्या बहिणी पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठवा तुम्ही या ठिकाणी 6 महिन्याच्या पाठीमागे गॅस सिलेंडरची सबसिडी जमा होत होती, परंतु काही कारणानंतर KYC या ठिकाणी गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन महिलांनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळे गॅसचे जे सबसिडीच्या माध्यमातून पैसे जमा होत होते, तर ते अनेक महिलांची या ठिकाणी बंद सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे. मग गॅस सिलेंडर जर तुम्हाला आता डिस्काउंटमध्ये पाहिजे असेल, तर त्याची सबसिडी तुम्हाला घ्यायची असेल, तर यासाठी नवीन KYC कोणती करायची आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी पुढचं सांगण्यात आलंय की नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आता जुलै ऑगस्टचा तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट DBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सगळं काही समजावून सांगणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय, काळजी करू नका, कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळलं जाणार नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा अशा पसरल्या जातात की लाडकी बहीण योजना बंद झाली, एकनाथ शिंदे साहेबांनी योजना बंद केली, अशा प्रकारच्या या ठिकाणी अफवा पसरलेल्या असतात. परंतु त्यावरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. DBTच्या माध्यमातून आता थेट बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी आता जमा होऊ लागलेत. काही महिलांना आता सकाळपासून पैसे जमा झालेत, परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून पण पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण सुद्धा या ठिकाणी आता समोर आलं आहे. अनेक महिला खेडेगावामध्ये राहतात आणि त्यांनी बँकांची KYC केलेली नाही आहे. लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आणि बँकांची KYC वेगळी, हे या ठिकाणी तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे अनेक महिलांचा लाभ देखील या ठिकाणी आता तटलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, तुम्हाला जी पहिला गॅस सिलेंडरचे आता सबसिडीच्या माध्यमातून 500 रुपये यायचे, तर ते बंद का झालेत आणि हे परत चालू करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल. त्यानंतर जर तुम्हाला 10,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून वार्षिक आणि 6 महिन्याला 5,000 रुपये असं या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे असेल, तर यासाठी कोणती नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्या तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि त्यानंतर आज शुक्रवारी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, ही सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी योजना सुरू करण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून आता वार्षिक 10,000 रुपये महिलांना या ठिकाणी दिले जाणार आहेत. मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे लगेच सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुमची गॅसची या ठिकाणी आता तुमच्या या ठिकाणी ऑफिसमध्ये KYC जाऊन करायचं आहे. त्यानंतर गॅस सिलेंडरचे तुम्हाला आता जो पहिला सबसिडीच्या माध्यमातून पैशांचा लाभ येत होता,
तर तो लाभ सुद्धा या ठिकाणी आता दिला जाणार आहे। यासाठी नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आता सांगण्यात आला आहे। यामध्ये जवळपास आता बघा 13 ते 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। मग कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या प्रकार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आहे तो म्हणजे ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्यांना अपात्र करण्यात येणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल की गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना कसं ओळखायचं आणि श्रीमंत महिलांना कसं ओळखायचं, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल फक्त त्यांनाच इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ आता दिला जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींचा मिळणार नाही आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सर्व काही नवीन योजनांचा लाभ देखील मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे देखील थेट 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तयार राहायचं आहे। तुम्हाला सर्व काही माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे लगेच सांगणार आहे। तर बघा सुरुवात करूया कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी जमा होतोय त्या जिल्ह्यांची एक यादी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। चला तर मग आता जिल्ह्यांच्या याद्या झटपट पत्तीने आपण पुढे पाहूया। परंतु त्याआधी या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा जो महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये वार्षिक म्हणजे 6 महिन्याला एकदा 5,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे हे तुम्हाला सांगतो। यासाठी अटी कोणत्या आहेत ते बघून घ्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत आता केंद्र सरकारची एक नवीन योजना आहे। ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना या ठिकाणी 1 वर्षासाठी आता बिनव्याजी 10,000 रुपये वापरण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत। गोरगरीब महिलांना या ठिकाणी आता मदत व्हावी हाच उद्देश सरकारचा असल्याचं यामध्ये आता बोललं जातंय। यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, त्यानंतर इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, तर या बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, चौकशी करायची आहे। त्यामध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजेच काही रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायला सांगतील आणि त्याच्या माध्यमातून व्याजदर सुद्धा या ठिकाणी जास्त भेटेल। त्यानंतर अजून एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये वर्षासाठी वापरता येतील बिनव्याजी, अशी सुद्धा एक योजना आहे। तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून हे आलेल्या योजनेबद्दल तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी देखील करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरची सबसिडी जी पहिला मिळत होती तर ती अनेकांची बंद झाल्या, ती कशी मिळवायची तर बघा कुणाचा HP गॅस असेल, कुणाचा अजून कोणत्या कंपनीचा गॅस असेल तर त्या या ठिकाणी महत्त्वाच्या त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन जिथं कुठं या ठिकाणी गॅसचं ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही गॅसची KYC केल्या का बघा। अनेक महिलांनी त्याची KYC या ठिकाणी पूर्ण न केल्याने अनेकांची जी सबसिडी होती ती पहिला मिळायची आता बंद सुरू झाल्या। त्या ठिकाणी तुमचं काय कागदपत्र जर विचार केला 2 फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या ठिकाणी गॅसचं जे पासबुक आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि नवीन कोणती KYC आल्या का तुम्ही या ठिकाणी नक्की चेक करायचं आहे। जर ती KYC या ठिकाणी तुमची आता अपूर्ण झाली असेल आणि म्हणून तुमचं जर आता गॅस सिलेंडरचं जे सबसिडी आहे तर ती मिळायची थांबली असेल तर ती लवकरात लवकर मिळून जाईल। मग आज वार शुक्रवार आहे, नेमकं कोणकोणत्या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तर तुम्हाला लगेच सांगणारच आहे। परंतु त्यातच एक आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वार्षिक 3 गॅस सिलेंडर येणारी जी काही घोषणा आता स्वर्गीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती तर त्या योजनेची अंमलबजावणी लवकरच या ठिकाणी होण्याची दाट शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या आणि त्यामुळे वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत लाडक्या बहिणींना देखील लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे। मग आज नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांची अपडेट आपण या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया।
आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्व काही जिल्ह्यांची अपडेट या ठिकाणी आता समोर आल्या. त्या जिल्ह्यांची लिस्ट आपण एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगूया. तर बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ आणि वर्धा. हे दोन जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आता आतुरतेने वाट बघू लागल्या होत्या. त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम आता बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा या ठिकाणी नंबर लागतोय तो म्हणजे या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हा लाभ या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. तो म्हणजे बघा, आता यामध्ये नांदेड आणि परभणी हे दोन जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे जिल्हे आहेत. त्यांना सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकणाचा विचार केला, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी कोल्हापूरचा काही भाग यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. त्यांना सुद्धा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचा लातूर आहे, जालना, बीड, त्यानंतर बुलढाणा आहे. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांचा नंबर लागला नागपूर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्या ठिकाणी सातारा असेल, पुणे असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे असेल, पालघर असेल. या सुद्धा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.